या बुलेटिनमध्ये आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेतलेला आहे। आपल्या गावामध्ये, आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात नेमकं काय घडतंय, राज्यात काय घडतंय, या सगळ्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपामध्ये बघितलेल्या आहेत। इथून पुढच्या बुलेटिनमध्ये आपल्याला राज्याच्या राजकारणात नेमकं काय चाललंय, कला आणि क्रीडा क्षेत्रात सुद्धा काय बातम्या येतात, या सगळ्या बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे। त्यापूर्वी बघूया हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात सीआयडीची मोठी कारवाई, 8 आरोपींवरती लावला मकोका। वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका लावा तर आकाच्या आकाला सुद्धा बिनभाड्याच्या खोलीत पाठवा। मकोकाच्या मुद्द्यावरून सुरेश दसांची आक्रमक भूमिका। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, दुसऱ्या कोणाला संधी द्या, सुरेश दसांची अजित पवारांकडे पुन्हा एकदा मागणी। संतोष देशमुख हत्येच्या तपासाबाबत पोलिसांकडून माहिती मिळत नसल्याची देशमुखांच्या मुलीची तक्रार। मोर्चामध्ये बोलताना वैभवीला अश्रू अनावर। मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावरती लढणार, उद्धव ठाकरेंनी स्वबळावरती लढण्याचे संकेत दिले। संजय राऊतांच्या घोषणेमुळे मवियात फुटीच्या चर्चांना उधाण। मविया राहील की नाही याकडे आमचं लक्ष नाही, महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न। ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवरती फडणवीसांचा टोला। शिवसेना स्वतंत्र पक्ष स्वबळावरती लढण्याची त्यांची भूमिका। आमच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार, काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांची माहिती। देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कर्जमाफी करत 7/12 कोरा करू। कर्जमाफीबाबत सरकारचं धोरण काय, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात, बारामतीमधील उद्घाटन सोहळ्यात दोघे एकत्र। 15 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर, नौसेनेच्या ताफ्यातील 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं मोदींच्या हस्ते लोकार्पण। आणि येळकोट जय मल्हारच्या गजरात पालीच्या खंडोबा यात्रेला सुरुवात, हजारो भाविक दर्शनासाठी दाखल, मंदिर परिसरात आकर्षक सजावट।